मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात येऊन त्यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले। काही लोक ठाण्यातून माझ्या विरोधात लढण्याची भाषा करतात, पण त्यांना नरेश म्हस्केंनी ठाण्यातून नगरसेवक होऊन दाखवा असं प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे मी असल्या छोट्या टीकेला उत्तर देत नाही असा खोचक टोला शिंदेंनी लगावलाय। तसंच बाळासाहेबांचा पक्ष हा बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्याच दावणीला बांधल्याचा घणाघात देखील मुख्यमंत्र्यांनी केलाय। वरळीमध्ये कोळी बांधवांकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी कोळी बांधवांशी असलेलं जुन्या नात्याचा देखील उल्लेख केला आणि यावेळी त्यांनी मुंबईच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं। काही लोक रोज इकडे उभा राहा तिकडे उभा राहा। आज आमच्या नरेश म्हस्केंनी सांगितलंय, जास्तीत एकदम इच्छा असेल तर महापालिकेच्या वार्डामध्ये उभे राहा। त्यामुळे मी जास्ती काय मी आरोपाला उत्तर देत बसत नाही, कारण मला काम करायचं आहे, मला तुमच्यासाठी काम करायचं आहे, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करायचं आहे। जे जायला पाहिजे होतं, जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही 6 महिन्यापूर्वी घालवून टाकलं। याचे देखील आपण साक्षीदार आहात, याचे देखील आपण साक्षीदार आहात। मला त्यावेळेचा आठवतंय, त्यावेळेचा काळ आठवतोय। काही लोक म्हणाले आम्ही तेव्हा गुवाहाटीला होतो, काही लोक म्हणाले यायचं तर वरळीतून येऊन दाखवा, वरळीतून जाऊन दाखवा। हा एकनाथ शिंदे पहिला एकटाच आला आणि हेलिकॉप्टर मधून न जाता या बाय रोडनी इथून रस्त्याने गेला। कारण आम्ही संघर्ष करून इथपर्यंत आलोय, अगदी आयते आलेलो नाही, आयते मिळालेलं नाही। मेहनत केली आहे। शाखा प्रमुखापासून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही प्रेरित होऊन प्रभावित होऊन शिवसैनिक चालू आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पठडीत तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत। त्यामुळे कुणाला तुम्ही आव्हान देता? अरे आम्ही ही आव्हानं पेलत 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 इथपर्यंत पोहोचलोय आणि या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय। काही लोक सकाळी उठले की गद्दार, खोके एवढं 2 शब्द, तिसरा शब्दच नाही। मी त्याच्यावर काही भाष्य करत नाही। काही लोक आव्हान देत आहेत, पण मी माझ्या सहकार्याने अगोदर सांगितलंय भाषणामध्ये, एकनाथ शिंदे अशी छोटी मोठी आव्हानं स्वीकारत नाही, मोठी मोठी आव्हानं स्वीकारतो। जे 6 महिन्यापूर्वी स्वीकारलं